होणार शहापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार? शहापुरात तिसऱ्या पर्यायाची गरज. शहापूर तालुक्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व संतोष भेरे यांची शहापूर विधानसभा मतदारसंघाबाबतची असलेली मतमतांतर. तर या जनतेचा, लोकांचा, सामाजिक हेतूचा जर विकास व्हायचा असेल तर कोणाची एकाची मक्तेदारी सतत झाली नाही पाहिजे. शहापुरात तिसऱ्या पर्यायाची गरज. ऐका सामाजिक कार्यकर्ते संतोष भेरे यांची मुलाखत. संतोषजी भेरे, शहापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता येत आहे, याबद्दल आपण काय सांगाल? कसं आहे, या महाराष्ट्राचं, या जिल्ह्याचं किंवा याच्याही पुढे जाईल देशाच्या राजकारणाबाबतीत महाराष्ट्र विधानसभेचा फार महत्त्वाचा रोल असतो. विधानसभा आले त्याच्याबद्दल विधानसभेबद्दलच बोललं पाहिजे. आणि आपण सांगितलेल्या प्रश्नाच्या बाबतीत शहापूर विधानसभेबद्दल अग्रस्थानी का बोललं पाहिजे? कारण भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या मध्ये शहापूर हा बालेकिल्ला आहे, रेल्वेशी निगडीत आहे. त्यामुळे शहापूरच्या राजकारणावरती बरंच काही अवलंबून असतं. शहापूरच्या राजकारणात जर सांगायचं असेल, मला सांगण्यापेक्षा लोकांच्या मताबद्दल सांगायचं असेल तर मी इतकंच सांगू शकतो, जर या जनतेचा, लोकांचा, सामाजिक हेतूचा जर विकास व्हायचा असेल तर कोणाची एकाची मक्तेदारी सतत झाली नाही पाहिजे. गेले कित्येक वर्ष तेच दरोडा, गेले कित्येक वर्ष तेच बरोडा, हा काय सातबारा आहे? जर तुम्ही तिसरा पर्याय जर सर्व पक्ष, सर्व जनता म्हणत असेल, ज्यांच्या राजकारणात कुरघोड्या चालू आहेत ते जर म्हणत असेल तिसरा पर्याय आहे, तिसरा पर्याय आहे, अजूनपर्यंत तिसरा पर्याय ते जाहीर करत नाहीत, ही जनतेच्या, लोकांच्या मनामधली खंत आहे. राहिला प्रश्न कोण उमेदवार असावा, हा जनतेला ठरवावा. राजकारणामध्ये ठराविक लोक दररोज पंचायत समिती, जिल्हा परिषद अनेक ठिकाणी वावडत असतील आणि तेच जर ठरवणार असतील तर येथील जनता तो कदापि स्वीकारणार नाही. या शहापूरची जनता सुदृढ आहे. मी मागच्या वेळेला बोललो होतो, आज पण बोलतो, या ठिकाणची मक्तेदारी संपली पाहिजे. लोकांच्या हितासाठी, जनतेच्या विकासासाठी, या शहापूरच्या विकासासाठी. या ठिकाणी समृद्धी हायवे आलाय, नाशिक मुंबई हायवे आहे, रेल्वे आहे, इंडस्ट्री आहे. यांच्या दोघांच्या मनामध्ये असं लोकांना वाटेल असा एकही विकासाचा प्रोजेक्ट नाहीये. मग लोकांनी यांना दोघांना निवडून का द्यावे? निवडूनची तर गोष्ट मी तर याही पलीकडे म्हणेल, लोकांनी तर आंदोलन केलं पाहिजे, विडा उचलला पाहिजे, या दोन्ही माणसांना उमेदवारीच दिला नाही पाहिजे. हे माझं मत नव्हे, हे लोकांचं मत आहे, जे मी आपल्यासमोर, मीडियासमोर मांडू शकतो. कारण जनसामान्य म्हणून मला मांडण्याचा अधिकार आहे. आणि हे मीच सांगू का शकतो? मला तळमळ आहे या तालुक्याची, या लोकांची, जनतेची, गरिबाची, जनसामान्यांची.